नमस्कार, मी सिद्धेश काम करतो शिपवरती. गेल्या 3-4 वर्षांपासून मी शिपवरती काम करत आहे आणि या 3-4 वर्षात घरच्यांचे, मित्रांचे खूप असे प्रश्न असतात की काय काम करतोस? कुठे काय जातोस? भाषा कोणती असते? असे बरेचसे प्रश्न असतात. म्हणून असा विचार केला की ब्लॉगिंग आपण चालू करू शकतो. सो हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे. तर हे येणारं कॉन्ट्रॅक्ट माझं 5चं कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे मी 5वी शिफ्ट जॉईन करणार होतो. पावसाळे दिवस होते. नेमका जॉईनिंगच्या टायमिंगला खूप पाऊस पडत होता. सो माझं सगळं डॉक्युमेंटेशन, बॅकपॅक मी सर्व रेडी करून ठेवलं होतं. कारण की मला रात्रीच्या फ्लाईटसाठी निघायचं होतं. सकाळी मी लवकर ट्रेन पकडली. पाऊस एवढा होता की ट्रेनमध्ये गर्दी नव्हती. प्लस ट्रॅकमध्ये पाणी आल्यामुळे ट्रेन पुढे जायला तयारच नव्हती. म्हणून मी मधल्यामध्ये स्टेशनला उतरलो, कॅब केली आणि ऑफिसला निघालो. कारण की ऑफिसला माझं डॉक्युमेंट क्लिअर करायचे होते. सो ऑफिसला गेलो, ऑफिसमधून डॉक्युमेंट क्लिअर केले. त्यानंतर 7-8 तास मध्ये गॅप होता. सो मी दादाच्या ऑफिसला गेलो, तिथे थोडं टाईमपास केला. तिथून मी, दादा, मावशी, चैताली असे आम्ही सर्व एअरपोर्टला निघालो. पाऊस एवढा होता की सर्व ठिकाणी पाणी भरले होतं. थोडी भीती पण होती कारण की जर लेट झाला तर फ्लाईट मिस होईल. माझी फ्लाईट होती 12:50ची, डायरेक्ट मुंबई टू जेद्दा. सौदी अरेबियावरून मी जॉईन करणार होतो आणि ती फ्लाईट सौदी अरेबियाला जेद्दाला लँड करणार होती 3:10ला. सर्वांना बाय बाय करत मी बोर्डिंग काउंटरकडे निघालो. रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे गर्दी जास्त नव्हती. बोर्डिंग पास घेतला आणि इमिग्रेशनसाठी पुढे निघालो. इमिग्रेशन क्लिअर केलं व टाईमपास करत करत गेटकडे निघालो. चालता चालता एक दृश्य दिसलं. ते म्हणजे कधी एक मिडल क्लास माणूस स्वप्नात देखील या गोष्टींचा विचार कधी करू शकत नाही अशा या गोष्टी होत्या. तिथे होतं चाय, चक्क 220 रुपयाला भेटत होती. डोसा आय थिंक 550 रुपये असे त्यांच्या प्राईज होत्या. ते बघत बघत पुढे आलो आणि बघितलं तर माझी फ्लाईट बोर्डिंग करण्यासाठी सज्ज होती. तिथून निघालो, फ्लाईट बोर्ड केली. करेक्ट 12:50ला फ्लाईट टेक ऑफ झाली आणि ही आहे आपली मुंबई. वरून दिसणारा नजारा एकदम रोमहर्षक होता. मुंबईला बाय बाय करत 3:15च्या आसपास फ्लाईट लँड झाली. सर्व इमिग्रेशन क्लिअर करून हॉटेलसाठी निघालो. नेक्स्ट डे आय थिंक 2च्या सुमारे एजंट आला आणि आम्ही ऑनबोर्ड व्हायला निघालो. एजंट आम्हाला कुठून कुठून फिरत आहे त्यालाच माहीत होता. आम्ही गाडीतच बसून होतो. पोर्टमध्ये एंट्री केली, पोर्ट इमिग्रेशन क्लिअर केलं आणि आम्ही व्हेसलकडे निघालो. बघता बघता शिपकडे येऊन पोहोचलो. राहिला विषय कोणती शिप आहे, कशी आहे, कॅपॅसिटी किती असते, काय काम असतं, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.